चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या प्लीज, विनंती असेल. चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खास करून पाहतोय आपण बम बम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर ही स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं हे भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं 40+ आयोजन पाहायला मिळालेलं आहे. कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमीपणा पाहायला मिळत नाही आहे. बरोबर सर्वच्या सर्व गोष्टी तिथल्या तिथं पाहायला मिळत आहेत. या हंगामातील दुसरी रजनी स्पर्धा आणि रजनी स्पर्धा ठेवणं हे प्रत्येकाच्या हातचं काम नसतं. पाहूया, अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी. खेळाला लवकर लवकर सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रल्हाद नाईक खेळायला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय की डावी एसटी या ठिकाणी सोडून जाते. पंचामच्याकडे बोलतात वाईटचा इशारा केला जातोय. अंतर धावेचा भरणा आणि खेळाला सुरुवात होते एका धावेने. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संतोषजी तरे पाहायला मिळत आहेत. ही चांगली जोडी आहे. जेव्हा जेव्हा ही जोडी चालली जाते तेव्हा तेव्हा हे संघ ही खूप ताकदी तोलामोलाने चालला जातोय. या हाताने हलक्या हाताने पुश केलं गेलं आहे. एका धावेचा प्रयत्न तर घातक ठरला असता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर काही क्षेत्ररक्षण केलं होतं, फेकी सुद्धा केली होती. इंच किंचितच बचावले गेले त्या ठिकाणी. पण पाहतोय 2 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. कालच्या दिवसामधून आपण जर पाहिलं तर कामतघर आणि पिसे संघ हे क्वालिफाय झालेले आहेत. पाहूया त्यांचा सामना उद्या किती वाजता होईल ते त्यांना समजवलं जाईल. ती एक मॅच चांगली पाहायला मिळेल. उद्या आपण पहिला सामना खेळणार आहोत जय हनुमान सरवली आणि जय दुर्गा टेमघरपाडा या सामन्यातील ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावर मान्यवर आहे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी गॅप शोधला गेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहिले तर 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गावदेवी भादवड. एक चांगली टफ टीम आहे. त्यासमोर या हंगामामध्ये नंबर 1 वरती रँक करणारा संघ म्हणजे आपण पाहतोय बंद्रामर्दी काल्हेर. चार धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होते सुरुवात. गोलंदाज होते टन. यावेळेस कार्पेटच्या साने ऑन साईडला त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव घेतली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा भरपूर कमी बनत आहेत. काही टीम आहेत ज्याने 50चा आकडा पार केला गेला आहे, 50चा आकडा मिळवला गेला आहे आणि कित्येक टीम आपण पाहतोय की 30च्या आतमध्ये गारद होताना पाहायला मिळतात. यानंतर आपण पाहिलं तर की चांगली मॅच पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ वेले संघासमोर 2 हात करणार आहे. कारण वेले संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर भावाली संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर सारंगाव संघाला मात्र हरवलं होतं. या ठिकाणी क्या बात आहे, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. तेच तर रार चेंडू इथेही पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पाहिली तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. राजन डी गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि
6 धावा धावफलकावरती. एकंदर विचार केला तर इथं आज अजून या 2 चेंडू मागे मोठा फटका आला तरी धावसंख्या चांगली पाहायला मिळेल. पहिली इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेस उडवलाय, पाहूया मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. विजयाने मात्र आपण पाहिलं तर खूप चांगलं गॅदर केलं, जेज केलं आणि झेल कन्वर्ट केलं. एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले संतोष तरे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1/6 पाहायला मिळते. उल्लेख जरूर करेन की मागच्या मॅचमध्ये सुद्धा राजन डी याने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले षटक पॉवर प्लेचा अटक झालं होतं आणि 2 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आत्तापर्यंत फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक, क्या बात आहे, क्या बात आहे. भन्नाट वेग, परंतु इथं मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्या 7 या अंकावरती लागलीच जाते. या हंगामामध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब या हंगामाला सुरुवात होताना चाचणी स्पर्धा होती त्याच्यामध्ये पटकावला होता संजयभाई म्हात्रे यांनी आणि तो फलंदाजीसाठी या ठिकाणी आलेला पाहूया. ऑन साईडला खेळला गेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षण 2 जपावत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु रनिंग ही तशी चांगली पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा, 2 धाव्याने स्कोर कार्डामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्कोरिंगसाठी आपण पाहिलं तर विक्रमजी नाईक पाहायला मिळतात. खूप चांगली स्कोरिंग पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं तर कॉमेंटेटर सुभाष धुमाल यांच्या माध्यमातून कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोअर बुक तयार केलं गेलं आहे आणि आजवर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं हे स्कोअर बुक पोचलं जातं आहे आणि या स्पर्धेला सुद्धा आवर्जून त्या स्कोअर बुकचा या ठिकाणी यूज केला जातो आहे. आपण पाहिले तर धुमाल सर यांच्या माध्यमातून एक चांगलं स्कोअर बुकचं यावेळेस पाहतोय आपण 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुपारी 4 वाजता 10 कदम 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोचते गावदेवी भादवड या संघाची. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीचा तोफखाना भादवड संघासमोर सुद्धा चांगला आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. त्याच्यासाठी 35 ते 40 धावा जमवणं गरजेचं आहे. यावेळेस उडवला, क्या बात आहे. आणि या ठिकाणी मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार, सिक्सर. या ठिकाणी आपण पाहतोय की मोठा फटका खेचला गेला
बरोबर प्रॉपर टायमिंग साधला गेला. हवाई सफर करत चेंडू सीमा पार जातोय असं वाटलं आणि क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने त्याला मदत केली आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर जुलुमिली सरकार बसत असताना सीमा पार षटकारच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय 16 का डोला 16 धावा धावफलकावरती. इथं मात्र मिस टाइम झालेला आहे. आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय लालचंद तरे. एक मोठं नाव गावदेवी भादवड संघामधील हा खेळाडू अतिशय जिद्दीने चिकाटीने खेळ नेहमीच करत असतोय. पाहूया या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे खेळ केलं जाईल. हरीश येतोय पुन्हा एकदा तयार होतोय. मागील चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलं, षटकार लागला थोडासा सदमा आणि त्यानंतर मात्र दिला जातोय झटका. यावेळेस पाहतोय आपण अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली, हलकीशी अपील सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु चेंडू मात्र हाईट फॅक्टर दिसतोय. त्या कारणास्तव आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा असर पंचांवरती नाही आहे. निर्धावची सांगता झाली. डॉट चेंडू 16 धावांवरती अजूनही धावफलक थांबले आहे. चांगलं कमबॅक केलं गेलं षटकार लागल्यानंतर, परंतु अजूनही लालचंद तरे आहे. हा जोपर्यंत फलंदाज आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत जास्त धावा जमवण्यासाठी गावदेवी भादवड संघासाठी. आपलातून अप ड्राय पाहायला मिळतंय, त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण राजनेंचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं जाते. हरीश मात्र चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या, एक गडीही बाद केले गेलं आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. वार पलटवार नेहमी मानलं जातं क्रिकेटच्या खेळामधून. या ठिकाणी आपण पाहतोय समसमान सामना ओव्हरऑल जर या टार्गेटचा विचार केला तर. श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा. या स्पर्धेचे वनमॅन शो सुभाषजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून चांगलं योगदान. इथं मात्र पाहू शकता आपण वाईट बॉल येतोय. सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु इथं मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. दिशा भडकली जाते. 18 धावा. अजून एक खराब चेंडू, लाईन लेंथ दिशा बिघडून टाकली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट बॉल येते, बॅक टू बॅक दुसरं हरीशच्या माध्यमातून. स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती जुळल्या जात आहेत. यावेळेस उडवलाय, चांगला फटका खेचून काढलेला पाहूया मिडविकेटच्या रिझनमध्ये आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 21 लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेले तर 9 धावा होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय 12 धावा आल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच इकॉनॉमिकल षटक खेळलं गेलं. 12 धावा जमा केल्या. पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाईल. दोन्ही संघ जे आहेत अतिशय ताकदवार आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. प्रत्येक वेळी जर पाहायला गेलं तर 100% देण्याचा प्रत्येक खेळाडू काम करत असतोय.
मिथून 40-45 जर धावा जमा केल्या ना तर एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण गोलंदाज आपण पाहिले तर गावदेवी भादवड संघाकडे सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचे आहेत. आणि रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय की जास्त धावा बनत नाहीत, गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धापलकावरती. पुढे चेंडू यावेळेस फ्लिक केलेला आहे, ऑनसाईडला पाहू शकता आपण टीममध्ये. चेंडू ट्रॅव्हल्स होते, थोडंसं पम्बलिंग झाली, एक धाव कंप्लीट केली, लगेच दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने 23 अंकावरती धावफलक चालला आहे. जास्त मोठे फटके लागत नाही, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने चांगली स्कोर कार्डवरती जमाजमी चालू आहे. माहिती आहे की इथं मोठे फटके लागत नाही आहे. क्रिकेटची लाईट लाईन ज्याला म्हटलं जातं, एकेरी दुहेरी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑनसाईडला खेचून काढलेला आहे, पाहूया. आणि या ठिकाणी विजय थोडासा फंबलिंग झाला आणि दरम्यान लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी घाई केली जाते, गडबड केली जाते त्या ठिकाणी. आणि आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या अंकावरती. या ग्राउंडच्या मध्ये आपण पाहतोय एक रोड आहे, त्याच्यावरती जर चेंडू गेला तर स्पीड घेतोय आणि तो अंदाज बांधता आला नव्हता. क्या बात है, यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल, फलंदाज बाद होते बॉलच्या स्वरूपात. लालचंद तरे या ठिकाणी पाहिलं तर आपण एक प्राइज विकेट ज्याचा खूप आपण उल्लेख करत होते की हा खेळाडू गेअर बदलू शकतोय, परंतु काय अफलातून चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद झाले होते बॉलच्या स्वरूपात. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र उडवलाय, पाहूया. चेंडू हवेमध्ये आहे, छत्रशेख झेल करतोय आणि यस नो डाऊट झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद. अजून एक फलंदाज शैलेशाच्या रूपाने होते बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली नाही आतापर्यंत. पाहूया हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा मिथून तयार होईल. धावसंख्येवरती नजर टाकली तर 25 या अंकावरती अजूनही थांबून आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ. हॅट्रिक बॉल हलक्या हाताने पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक पाहायला मिळतो. काय करता पाहूया. फेकी सुंदर पाहायला मिळते आहे आणि यस या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल का आहे पंचा. फलंदाज बाद आहे का. यस परंतु चेक केलं जाईल बाद आहे की नाही ते.
यस फलंदाज होते बाद. अजूनही थांबून आहे ती म्हणजे 26 या अंकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलेला आहे. डीप मध्ये चेंडू जातोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय, तोपर्यंत आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थोडंसं फंबलिंग सुद्धा झाली, चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केले जात आहे. 30 धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 28 या अंकावरती लागली आहे. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये किती धावा येतील याकडे जरूर लक्ष असेल. आपण पाहिले तर जे चांगले खेळाडू आहेत त्यांना मात्र खासं काम करता आलं नाही आहे. प्रल्हाद नाईक आपण पाहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत होते, त्यांनी सुद्धा पाहतोय 4 धावा जमा केल्या. संतोष तरे यांनी आपण पाहतो 3 धावा केल्या. संजय यांनी मात्र आक्रमण पाहायला मिळालं होतं, त्यांच्या माध्यमातून 8 धावा पाहायला मिळाल्या. लालचंद तरेसारखा एक स्फोटक फलंदाज, त्यालाही आपण पाहतोय 5 चेंडूंचा सामना केला आणि 5 धावा जमा करताना पाहायला मिळाल्या. शैलेश मात्रेकडून त्यानंतर अपेक्षा बाळगल्या होत्या, परंतु त्यांनाही भोपळा फोडता आलं नाही आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये यशवंत आणि दीपक यांना मात्र डावाला सावरावं लागेल. शेवटची ओव्हर आहे, या ओव्हरमध्ये जास्त धावा जमा करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल, यात मात्र काही शंका नाही आहे. एका बाजूला विकेटही वाचवायचा आहे, दुसऱ्या बाजूला धावाही बनवायच्या आहेत. पाहूया या द्वंद्व मनस्थितीमध्ये फलंदाज कशा प्रकारे काम करतील. देवान भंडारी या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. पुन्हा एकदा पाहूया, खेळायला होते सुरुवात. या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी उजवी यष्टी सोडून जाते. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. 51 धावांचा भरणा, 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला भरपूर मिळाले आहेत. 22 आणि व्हाईटच्या स्वरूपात आत्तापर्यंत 6 धावा खर्च गेले, त्यातील व्हाईट बॉल 5 फेकले गेले आहेत. वीर तानाजी दापोडे संघाकडून खेळत असता मनोज यांनी आपण पाहिलं तर एका षटकामागे तब्बल 5 व्हाईट टाकले होते आणि तो सामना गमवावा लागला होता. यावेळेस कव्हरच्या रिजनला चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा जमा केल्या जातात. या धावा ज्या येतील ना, या खरोखरच गावदेवी भादवाड संघासाठी एक फाईट स्कोअरसाठी असतील, कारण टॅलेंटरचा खेळ आहे. या ठिकाणी यशवंत याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी क्षमता आहे, परंतु खेळपट्टीचा अंदाज घेत असताना गोलंदाजांना साथ देणारी त्या कारणास्तव भले भले मोठे मोठे फलंदाज या ठिकाणी फेल ठरताना दिसले आहेत. दीपक यांनी मात्र 2 धावा वसूल केले आहेत. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये 1 धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकली पाहतोय आपण. 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. पाहूया पुढील चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले. धावसंख्या जी आहे ती 32, म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे 4 2 8 धावा जरी आल्या तरी 40चा स्कोअर बघायला मिळेल आणि ते 40चा स्कोअर जर असेल तर मॅचमध्ये अधिक रंगतदार आणि मजा येईल, कारण फाईट स्कोअर असेल. दोन्ही संघांना समान संधी. पुढील चेंडू यावेळेस क्या पाहत आहे, तेच तर्रार चेंडू हातालाच जातोय. जागा बनवली होती, घर खुलं सोडलं होतं, परंतु शारीरिक भाषा ओळखली गेली आणि बरोबर जसा स्टान्स बदलला तसा ही गोलंदाजाने स्टान्स बदलत असताना एक अधिक ताकदीने
चेंडू हाताला गेला, पेस दिलं गेलं, गती दिली गेली आणि निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर 32 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. पाहूया काय घडेल. चांगला निर्णय संजय यांचा पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल घेण्याचा जर प्रयत्न केला असता तर निश्चित चेंडूने मात्र काही फसवेगिरी केली असती, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 34 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे गावदेवी वादवड संघासाठी काही धावा जमवण्यासाठी. आणि या ठिकाणी यशवंत ऑन स्ट्राईक आहे. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. पाहूया ती जिम्मेदारी घेतली जाईल का मोठे फटके खेळण्याची. फील्ड प्ले चेक जरूर केले जाते. सर्वच्या सर्व खेळाडू आपण पाहू शकता पुढे लाईनवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस सोडावला जरूर आहे. सेफ लँडिंग होईल की क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु चेंडूला काय कलेक्ट करता आलं नाही आहे. खूप चांगला प्रयत्न झेल घेण्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिथुन यांनी खरोखरच खूप चांगला प्रयत्न केला होता. खूप वेगाने आले होते बाउंड्री लाईनहून 30 यार्ड सर्कलच्या रिझनमध्ये. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. शेवटचा चेंडू काय येईल. षटकार येईल, चौकार येईल, 3-2-1 डॉट की विकेट. काय घडेल पाहूया. भरपूर ऑप्शन आहेत. कुठला ऑप्शन निवडला जाईल. वाईट नो हे सुद्धा ऑप्शन पाहायला मिळत आहेत. आपण मागील सामन्यामध्ये ते चित्र आले होतं तसं काही चित्र पाहायला मिळेल का. क्या बात आहे. चांगला फटका खेचला आहे. आपण पाहतोय की कव्हरच्या रिझनला 1 धाव कंप्लीट केली. इथं मात्र वेळ आहे, अवसर आहे दुसरी धाव घेण्याचा आणि तो पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 38 लागली गेली आहे. 39 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. पाहूया हे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया एक DJ मास्टरच्या माध्यमातून शांत धून.
39 39 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल. अरे बा, बाटने खेळण्याचा प्रयत्न, पायावर बॉल आदळलाय, जोरदार अपील. पंच संमत नाहीयेत. पायचीची अपील ज्या वेळेस होते पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडू बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर पंच संमती दाखवत असतात. परंतु या वेळेस पंच भाऊ पाटील सर त्या ठिकाणी संमत नाही आहेत. बॉल निर्धाव. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प, स्विच खेळलाय, फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. आलाय राजन डीच्या बाड मधून हा पहिला चौकार. 4 ने अकाउंट ओपन झाला राजनचं आणि सोबतच बंद्रा मारुती काल्लेर टीमचं देखील. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बले जोरदार अपील. पंच पुन्हा एकदा सहमत नाहीयेत. अजून एक चांगला बॉल प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉल निर्धाव गेलाय. राजन डी ची विकेट जी आहे ती अति महत्वाची आहे, त्यासाठी प्रयत्न जरूर केले जातात. मात्र या वेळेस गॅप मोठा नाही, धावांचा डोटा येतोय. अजून एक चौकार. 4 धावा. चार बॉल टाकून झाल्यात. निर्धाव, चौकार, निर्धाव आणि पुन्हा एकदा चौकार. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 निर्धाव चेंडू तर 2 चौकार राजन डीच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 39 धावांचा पाठलाग बंद्रा मारुती काल्लेर टीमच्या बाजूने केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील झाली आहे. या षटकातील ही तिसरी अपील.
बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव पंच संमत नाही आहेत. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रल्हाद नाईक या बलेस इनसाइड आउट खेळून पाडलाय. यस, भरपूर चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 13 धावा धावफलकावर आहेत. सुनील म्हात्रे सर, चला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुनील म्हात्रे सर. यस, गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. दीपक बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. दीपक बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये शैलेशला आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक लालचंद तर झेल खाली. चुकी होत नाहीये. कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. योगेश बाद झाला त्या ठिकाणी. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल. सोळा धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉले सबमिट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय.
दीपक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल कव्हर झोन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट झालाय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 मध्ये 21 ची आवश्यकता. यस संजय भाई म्हात्रे, आपण जर कॅच पकडताय तर सन्माननीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅकवर शैलेश आलाय. षटकातील पहिला बॉल. या बॉलाचा रिवर्स अटॅम्प फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. अकरा चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता आहे बंद्रा मारुती काल्लर टीमला. शैलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट. मात्र क्षेत्ररक्षक आहेत. दहा चेंडू आणि 16 काढवला. 16 धाबांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल विजयासाठी. शैलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी देखील कंप्लीट. तीन धावांच्या मदतीने धावफलक 26 वर पोहोचलंय.
शैलेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील प्रहार झालाय. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. ट्वेंटी 27 धाबा झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल स्लोवरचा वापर वेगा परिवर्तन. चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. सात चेंडू आणि 12ची आवश्यकता. 7-12. यस सर्वांना हवा वासा. शेवटचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 8 धाबांची आवश्यकता. नक्कीच संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलंय. या 8 धावा जर रोखल्या गेल्या तर दयानंद सोरगे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या 8 धावा जर दिल्या तर विनोद ठाकरे साहेबांच्या माध्यमातून फक्त 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर 8 दिल्या तर आणि नाही दिल्या तरी पारितोषिक तर आहे. षटकातील पहिला बॉल या बॉलचा बॉल 1 2 3 तिसरा प्रयत्नात झेल कंप्लीट. फलंदाज बाद. समोरच्या दिशेने शैलेश या बॉलचा बॉल. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाव मिळेल त्या ठिकाणी. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे. अव्वंतर धावा अशा परिस्थितीत मात्र खर्च करणं टीमला कुठेतरी महाग पडेल. आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये खर्च जास्त. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर 2 धाब्यामध्ये झालंय.
धावफलक 2 ने पुढे सरकेल. समीकरण पुन्हा एकदा बदललेले आपण पाहतोय. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवर 5 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. वाडा मॅच, अतिशय चांगले मॅच या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळते आहे. सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 4 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. काय दडलंय या शेवटच्या 4 बॉलमध्ये. कोणाच्या दिशेने हे मॅच बोलेल. संजय भाई मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना करावा देखील लागेल, कारण फक्त रोखायचे आहेत 5. या बलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. अगदी कट टू कट मॅच पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्वाची आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणावरनं करावी लागेल. आणि ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. अर्थातच मात्र कोणाच्या प्रयत्नांना यश मिळेल हे 3 बॉल तुम्हाला सांगून जातीलच. 3 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. षटका दिला. पुढचा बॉल. या बलेस आपला स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. थोडा मानसिक दबाव जरूर असेल. पुढचा बॉल. या बलेस देखील ड्राईव्ह केलंय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळते त्या ठिकाणी. मनोज या क्षेत्ररक्षकाला आपण त्या ठिकाणी पाहतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. पैकी देखील चांगली झाली. मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता मात्र बाकी आहे फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ आणि 2 बॉलवर धावा बनवायच्या आहेत 3. लेट नाईट भरपूर चांगली फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. संजय भाई मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटका दिला. पुढचा बॉल. या बलेस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. रन्स नक्कीच मिळतात त्या ठिकाणी. 15 मारुती काले टीमला 2. आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या बॉलवर एका धाब्याची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये. कोणता संघ विजयी होईल. शेवटच्या बॉलवर 1 धाब्याची आवश्यकता आहे. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. कोणता संघ विजयी होईल. बादवड की काल्लेर की बादवड. शेवटचा बॉल. 1 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. वाडा मॅच. अगदी या मॅचच्या माध्यमातून धगधग वाढती आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 1 धाब्याची आवश्यकता. शेवटचा बॉल 1 धाब्याची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर संजय भाई मात्रे. समोरच्या दिशेने आपण शैलेश मात्रेला पाहतोय. या सामन्याचं समीकरण. शेवटचा बॉल आणि शेवटची धाव. काय दडलंय या शेवटच्या बॉलमध्ये. कोणता संघ विजयी होईल. अंतिम चेंडू. संजय भाई मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल. या बॉलेस दांडी गोल. त्रिफलाची
वाडा मॅच. काय शेवटचा बॉल टाकलाय त्या ठिकाणी संजय भाई म्हात्रे यांनी वाचवल्या त्या 8 धावा. दयानंद चोरगे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे ते तुम्हाला फोन पे केले जातील असं साहेबांचं म्हणणं आहे. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने रोखल्या या 8 धावा नाव आहे संजय भाई म्हात्रे. कुणाला घाबरत दयानंद चोरगे साहेबांना विनंती करतोय. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी आणि सोबतच गिफ्ट टॅम्पर देखील. विनोद दादा ठाकरे, रविदादा भांबरे, दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना सामना कसा असावा तर सामना असा असावा. तुमचा सर्वांचा प्रेम असाच असावा शेवटपर्यंत. वाडा मॅच.